आज मिरज विधानसभा क्षेत्र भाजपा यांच्या वतीने महाराष्ट्रभर चाललेल्या संविधान गौरव अभियान या कार्यक्रमाअंतर्गत संविधान गौरव अभियान हा कार्यक्रम आज हाती घेण्यात आला। आज भाजपाचे सर्व आघाड्या, जिल्हा अध्यक्ष, प्रकोष्ठ, वेगवेगळे मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रामुख्याने मिरज विधानसभेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, मिरजेचे प्रांताधिकारी श्री दिघे, मिरजेच्या तहसीलदार सौ अर्चना धुमाळ मोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, जिल्हा शहर अध्यक्ष दादासाहेब कांबळे, भाजपा सरचिटणीस मोहन वाटवे, नगरसेवक पांडुरंग कोरे, राजेंद्र नातू, महेश पोंडे, नगरसेवक गणेश माळी, माजी महापौर संगीताताई खोत, रुपाली देसाई, संजय धामणगावकर, भाजपा मिरज शहर अध्यक्ष विक्रांत पाटील, अध्यक्ष ॲडव्होकेट सुमेध ठाणेदार यांच्यासहित तसेच ग्रामीण व शहर भागातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधानाच्या सुरक्षिततेची व जोपासनेची शपथ घेऊन समाजातील विधितज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देण्यात आले। तुम्हाला दिलेलं पुस्तक जे आहे की नक्की थोडं 2 महिन्यात वाचून दाखवा आणि अभ्यास करा। सोपं नाही ते, आणि घटना बांधली। आपण जर विचार केला तर पंचायत समिती, ग्रामपंचायत पासून ते मार्केट कमिटी आणि लोकसभा, विधानसभा आणि राष्ट्रपतीपर्यंत जी निवडणूक होतात सगळ्या ह्या प्रक्रिया सगळ्या बांधल्या, त्यामध्ये बांधल्या गेल्या, नियमात बांधल्या गेल्या। नियमाच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही आणि त्या नियमानं सगळं आता हे आपलं राष्ट्र चालते। आणि हा आव्हान आपला सर्वांना आहे की आम्ही ह्या भारत देशामध्ये आम्ही जन्मलो, बाबासाहेबांच्या कृपेनं महासत्ता दिन आम्ही साजरा करतोय, महासत्ते आम्ही अनुभवतोय। तर ह्या दृष्टिकोनातून आज आपण निश्चित अभिमान वाटला पाहिजे। आपल्या सर्वांच्या वतीने बाबासाहेबांना कृतज्ञ व्हायलाच पाहिजे आपण सर्वांनी, कारण त्यांनी ही घटना दिली। आता मग सांगितलं खुर्गे साहेबांनी की घटना बदलली, काय करतात नाही, असं नाही आहे। ते पुरून लावता येते पण घटना बदलता येत नाही। पण मध्यंतरी एक वेगळा प्रचार केला आणि आपलं साध्य करून घ्यायचा प्रयत्न केला, पण ते जनतेच्या डोक्यात आलं पुन्हा।